पुढची बातमी पाहूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना सरकार घाबरतंय। जरांगेंच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत। तसंच त्यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवरती भाष्य केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आहे। जरांगे पाटील सातत्यानं पाहून घेण्याची भाषा करतात, मिटवून टाकण्याची भाषा करतात। सरकार काय करतं? अशा चिथावणीखोर आणि धमक्यांना सरकारची भूमिका काय हे स्पष्ट झाली पाहिजे। त्यांचे प्रमाणपत्र रद्द झालेत ओबीसीचे, तर त्याला पुरावे लागतात। एवढं साधं ज्ञान जर नसेल त्याचे एव्हिडन्स द्यावे लागतात। 1960च्या पूर्वीचे पुरावे लागतात। हे आता सहन करण्याच्या पलीकडचं झालेलं आहे। हे चिथावणीखोरपणा सरकारने वेळीच अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे। पवारसाहेब मोठे नेते आहेत। वारंवार जे काही भेटीगाठी चालल्या आहेत त्यामधून लोकांच्या मनामध्ये फार मोठे एक भ्रमाची परिस्थिती निर्माण होते। लोक भ्रमित होतात। लोकांना या संदर्भातली स्पष्टता येत नाही, त्यामुळे लोकांच्या चर्चांना पेव येतो। आणि नेमकी पवारसाहेबांची भूमिका काय आहे बा, हे कधी आत्तापर्यंत राजकारणामध्ये कोणालाच कळलं नाही। पण पुढे काही कळतं की नाही मला माहीत नाही। पण वारंवारच्या भेटीमुळे मात्र लोकांमध्ये एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि याचं स्पष्टीकरण तेच देऊ शकतील। आम्हाला त्यामध्ये बोलायची गरज वाटत नाही। अमित शहा गृहमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये जाऊन आपली भूमिका मांडली पाहिजे। बाहेर मांडण्याची गरज नाही। बाहेर मांडून काय साध्य होणार आहे? कॅमेरामॅन मिथुन आत्म्यांसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।